तर आपण बघतोय की कल्याण डोंबिवली महापालिका तसंच कोल्हापूर महापालिकेसाठी आज मतदान होतं आहे। मोठ्या प्रमाणात अर्थात सकाळपासूनच मतदार बाहेर पडतायत। कल्याण डोंबिवलीमध्ये जर का विचार केला तर खास करून शिवसेना भाजप यांच्यामध्येच खरी सुरस बघायला मिळते। मागच्या निवडणुकीच्या तुलनेमध्ये यावेळेस किती मतदान होतं हे बघणं खूप औत्सुक्याचं आहे, कारण आपण बघतो की अनेक महत्त्वाच्या नेत्यांनी ही निवडणूक जी आहे ती अतिशय प्रतिष्ठेची केली होती। कल्याण पश्चिम मध्ये आपले प्रतिनिधी विशाल वैद्य आपल्याबरोबर आहे। विशाल, आपण बघतोय की तसं पाहिलं तर इथे खरी चुरस आपण भाजप आणि शिवसेना यांच्यामध्ये जाणवून येते, मात्र एकूणच राजकारण काय सांगते आणि मतदार राजा किती प्रोत्साहन देतो, एकूणच किती संख्येने मोठ्या संख्येने मतदानासाठी निघालाय, जरा सविस्तर आपली माहिती प्रेक्षकांसाठी। मृदुला, आज बहुतेक ठरवलेलं आहे कल्याण डोंबिवलीच्या मतदारांनी की मतदान करून दाखवायचं, कारण ह्याचा इतिहास हा फार आधीचा बरा नव्हता। 30-35% मतदान जायचं, मात्र आज सकाळपासून आपण बघू शकतो की मोठ्या प्रमाणात सर्वच मतदारसंघांवरती रांगा लागलेल्या आहेत। मी सध्या उभा आहे 38 नंबर वॉर्डमध्ये रामबाग येथे। इथे कल्याण पश्चिममध्ये हा वॉर्ड येतो। कल्याण पश्चिममध्ये इथे भाजपच्या उमेदवार आहेत गुडिया सिंग, यांच्या कार्यकर्त्यांवरती हल्ला झाला होता। पोस्टर फाडल्याच्या वादावरून हा हल्ला झाला होता। शिवसेनेने हल्ला केला होता असं झाला होता, असा आरोप केला होता। मात्र हा अपवाद वगळता कल्याण पश्चिम मध्ये एकंदरच शांततेमध्ये सगळी निवडणूक जी आहे प्रक्रिया ती सुरू झाली होती। आपण बघू शकतो इकडे की मोठ्या प्रमाणामध्ये पोलीस बंदोबस्त लावलेला आहे। कुठलाही अनुचित प्रकार इथे घडलेला दिसत नाही आहे। सकाळपासूनच कल्याण पश्चिम येथे सर्वच मतदारसंघांवरती लांबच राम रांगा दिसत आहेत। एक हा अपवाद वगळला तर कुठलेही अनुचित प्रकार आतापर्यंत तरी कल्याणमध्ये घडलेला नाहीये आणि मतदारांच्या रांगा ज्या आहेत या कल्याण पश्चिम मध्ये खूप सकाळपासूनच दिसत आहेत आणि आता भर दुपार झाली तरी सुद्धा आपण इथे बघू शकतो की रांग लागलेली आहे। एकूणच मतदारांमध्ये उत्साह आहे। डोंबिवली पश्चिम मध्ये सुद्धा आम्ही जाऊन आलो, तिथे सुद्धा मोठ्या प्रमाणात रांगा दिसत आहेत मतदारांच्या। त्यामुळे एकूणच ठरवलेलं आहे मतदारांनी की आपल्यावरती जो एक प्रकारचा शिक्का असतो निरुत्साहाचा, तो कुठेतरी पुसायचा आणि उत्साहामध्ये यावेळी मतदानात भाग घ्यायचं। मृदुला, खरंय। धन्यवाद विशाल, ही माहिती दिल्याबद्दल। विशाल वैद्य आपले प्रतिनिधी कल्याणहून आपल्याला माहिती देत होते। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।